मनसेच्या वतीने नाशिक रोड येथे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल एक्झिट पॉईंटच्या ठिकाणी प्रतिकात्मक मनसेच्या सौजन्याने दिशादर्शक फलक लावून व स्मार्ट सिटीची वाट दिशा फलकाची दुर्दशा अशा आशयाचा फलक दाखवून नाशिक महानगरपालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाणे, शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित, पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे, मनवीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी, मनवीचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुणे, भानुमती अहिरे, रंजन पगारे, मीरा आवारे, दत्ता कोठुळे उपस्थित होते। नाशिक रोड येथे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या दुरावस्थेबाबत एकीकडे तक्रारी वाढत असताना आता या उड्डाणपुलासाठी तयार करण्यात आलेला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल नावाचा दिशादर्शक फलक कित्येक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला अडगळीत धूळ खात पडून आहे। त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे। त्यातूनच वाहनधारकांना रस्ता चुकून आर्थिक व मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे। पालिकेने हा फलक तातडीने बसवावा अशी मागणी मनसेच्या वतीने शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी केली। नाशिक महानगरपालिकेच्या दुर्लक्ष झाल्यामुळे स्मार्ट सिटीची पूर्णपणे वाट लागलेली आहे। दिशा फलकांची दुर्दशा, रस्त्यावर खड्ड्यांचा प्रश्न अजून सुटलेला नाही। रस्त्याच्या मधोमध झाडे आहेत परंतु अपघात रोखण्यासाठी रिफ्लेक्टर नाही। उड्डाणपुलावर डिव्हायडर तुटलेल्या अवस्थेत आहे। असे विविध प्रश्न नाशिक महानगरपालिका मार्गी लावू शकली नाही। मनसेची मागणी आहे की कमीत कमी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा आदर करून उड्डाणपूल एक्झिट पॉईंटच्या ठिकाणी धूळ खात पडलेला दिशादर्शक फलक लवकरात लवकर दुरुस्त करून बसवावा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल। स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल इथे जो दिशादर्शक फलक आहे तो कित्येक महिन्यापासून इथे धूळ खात पडून आहे। महानगरपालिकेला वारंवार विनंती करून देखील त्याच्यावरती काही कुठली महानगरपालिकेने कारवाई केली नाही आणि तो दिशादर्शक फलक म्हणजे ज्याच्यामुळे लोकांना म्हणजे जे वाहनधारक आहे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। त्यांचा रस्ता चुकत आहे, त्यांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल इथे आम्ही एक प्रतिकात्मक दिशादर्शक इथे एक आम्ही फलक लावलेला आहे, जेणेकरून महानगरपालिकेला जाग यावी आणि जर येत्या 8 दिवसामध्ये यांनी जर महानगरपालिकेने जर हा जो धूळ खात जो पडलेला दिशादर्शक फलक आहे तो जर लावला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल। स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक रोड, नाशिक।